नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 18 फेब्रुवारी रोजी झालेला 5वी स्कॉलरशिपचा पेपर त्यामधील पहा बुद्धिमत्ता विषयातील जो प्रश्न होता गटातनं बसणारी संख्या ओळखा। तर परीक्षा परिषदने आपल्याला या प्रश्नाचा पर्याय जो आहे तो या ठिकाणी जर बघितलं 54 दिलेला आहे। त्यांचा असं मत आहे या ठिकाणी 78, त्यांचं स्पष्टीकरण 78, 66 व 36 या त्रिकोणी संख्या आहेत। या त्रिकोणी संख्या आहेत। यानुसार त्यांच्या उत्तर सूचीमध्ये 54 ही गटात संख्या बसत नाही। परंतु या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी असाही क्लू लावला असेल, पहा या ठिकाणी 54 यामधील अंकांचा गुणाकार 5 गुणिले 4 बरोबर 5 चोक 20 आहे। त्याचबरोबर 78 मधील अंकांचा गुणाकार 7 गुणिले 8 7 8 56। त्याचबरोबर 66 मधील अंकांचा गुणाकार 6 6 36 आणि 36 मधील अंकांचा गुणाकार 3 गुणिले 6 3 18। तर यामध्ये 20 ला 4 ने भाग जातोय, 4 ने परिपूर्ण भाग जाईल। त्याचबरोबर 56 ला 4 ने परिपूर्ण भाग जाईल आणि 36 ला सुद्धा 4 9 36 परिपूर्ण भाग जाईल। परंतु 18 ला मात्र 4 ने पूर्ण भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही। त्यामुळे या प्रश्नावरती आपण आक्षेप घेऊ शकतो। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं पर्याय या ठिकाणी जर बघितलं आपण 36 सुद्धा पर्याय या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि उत्तर सूचीनुसार आपल्याला 54 हे उत्तर बरोबर सांगितलेलं आहे। तर या प्रश्नावरती आपण या ठिकाणी आक्षेप घेऊ शकतो। पाहूयात पुढचा प्रश्न कोणता आहे, त्यावरती सुद्धा आपण असाच आक्षेप घ्यायचा आहे। संख्या सहसंबंध यावरती सुद्धा प्रश्न या ठिकाणी पहा। 37चा सहसंबंध 40शी तर 25चा सहसंबंध कोणाशी। तर हा प्रश्न सुद्धा पहा। अंतरिम उत्तर सूचीनुसार स्पष्टीकरण असं आहे की 37, आता 37 म्हटल्यानंतर या ठिकाणी पहा 37 या संख्येतील 7चा वर्ग एकक स्थानचा वर्ग या ठिकाणी केलेला आहे। एकक स्थानच्या अंकाचा वर्ग 7चा वर्ग या ठिकाणी 49 केलेला आहे, बरोबर। 7चा वर्ग 49 या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर या 3चा वर्ग या ठिकाणी वजा करायचा आहे आपल्याला। 3चा वर्ग किती, तर 3चा वर्ग 9, 9 वजा केल्यानंतर उत्तर काय आले या ठिकाणी 40, ठीक आहे। त्याचबरोबर आता 25चं पहा। 25 या संख्येतील आपल्याला काय करायचं आहे, 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25, त्यामधून आपल्याला काय करायचं आहे वजा 2चा वर्ग 4, 25 मधून 4 गेले तर किती येते 21। तर या अंतरिम उत्तर सूचीनुसार पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्यांनी दिलेलं आहे। आता आपल्याला आक्षेप कसा घ्यायचा आहे पहा। तर या प्रश्नाचं उत्तर असंही काढू शकतो आपण। 37 या संख्येमध्ये आपण एकक स्थानचा अंक किती आहे 7 आणि दशक स्थानचा अंक किती आहे 3, परंतु आपल्याला दशक स्थानचा अंक जर मिळवला आपण 3 तर किती येते उत्तर 40 आहे या ठिकाणी। तसंच आता 25 या संख्येचं सुद्धा पहा। दशक स्थानचा अंक कोणता आहे, दशक स्थानी 2 आहे, तो मिळवला तर किती येईल 27। तर हे सुद्धा या ठिकाणी उत्तर येऊ शकतं। तर अशा पद्धतीने गटात बसणारी संख्या आणि संख्या सहसंबंधावरती आपण आक्षेप घेऊ शकतो। अशाच पद्धतीने 8वी स्कॉलरशिपमध्ये सुद्धा कोणत्या प्रश्नावरती आपण आक्षेप घेऊ शकतो हे पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भेटूया लवकरच, धन्यवाद।